जुन्या काळात आम्ही ज्यावेळेस अपडाऊन करत होतो त्यावेळेस फार लिमिटेड गाड्या होत्या. सकाळी 6:30ला बलसाड स्टेशनवर यायची. त्याच वेळेस संध्याकाळी आम्हाला कंपल्सरी बलसाड एक्सप्रेस पकडायलाच लागायची, कारण त्याच्यानंतर रात्रीची डायरेक्ट शटल विरारवरून जी सुटायची त्याच्यामुळे आम्हाला ती बलसाड टू बलसाड हेच अपडाऊनचं आमचं साधन होतं. आता त्यावेळेस जर आमची बलसाड चुकली तर आम्ही रात्री 9 पासून रात्री 2 वाजेपर्यंत कधीही घरी पोहोचत होतो. कधी कधी एक रेल्वे गाडी निव्वळ गाडी नसते. त्यातील डब्बे नुसते संसाधनाचे साधन नसतात, त्यासोबत जोडलेल्या असतात काही आठवणी, काही नाती, जिव्हाळा, भावना आणि बरंच काही. मी आताच लागलोय, आता 1 वर्ष होईल मला वलसाड आहे. तुम्ही इथे दादरला जातो मी मंथन कॉलेजमध्ये अप्लाइड आर्टला जातो. रोजची माणसं असतात, सर्व नीट वागतात. काय स्केचिंग मी झालं 2 वर्ष करतो. लोकांची रोजची एक्सप्रेशन्स वेगळी असतात, सर्व हसत खेळत असतात, म्हणून त्याच्याबद्दल असं थोडं वेगळं वाटते स्केच वगैरे बनवताना. काही लोक असतात म्हणजे ज्यांना नाही आवडत आर्ट, पण मी कधी कधी त्यांचे लपून फोटो काढतो आणि मग घरी जाऊन स्केच करतो. म्हटले जाते की आठवणी किंवा नॉस्टॅल्जिया जुन्या गोष्टींचाच असतो. हे दुमजली डबे जरी जुने असले तरी त्यांच्यात एक वेगळी आपुलकी होती. हो, आमचा ग्रुप आहे, 25 जणांचा आमचा ग्रुप आहे. त्यामुळे पार्टी म्हणा किंवा प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी आम्ही सेलिब्रेट करतो वलसाडमध्ये ग्रुपसोबत. म्हणजे आता मेमरीज म्हणजे तेच म्हटलं की आता 25 जण आहेत, त्यामध्ये प्रत्येकाच्या गोष्टी आम्ही एकमेकांशी शेअर करत असतो. किंवा मग बड्डे सेलिब्रेशन म्हणा, पार्टी म्हणा, किंवा अगदी गुढीपाडवा वगैरे असेल किंवा काही पण सेलिब्रेशन असतील ना, छोटे छोटे आम्ही सेलिब्रेट करतो. म्हणजे मेसेज अपडेट करणं ग्रुपवरती की ट्रेन कुठपर्यंत आली आहे, कसं आहे, तर सगळ्या गोष्टी आमच्या असतात व्हॉट्सअपवर वगैरे म्हणा. मी 25 वर्ष झालं ह्याच जाग्यात आणि ह्याच डब्यात ह्याच कोचमध्ये एकाच जागेवर बसते. किती लोक येतात आणि किती लोक जातात. किती मुलींची लग्न झाली, किती मुली येऊन गेले, अशा पण लग्न किती लोक आली आणि किती लोक गेले. नवीन लोक नाही, इव्हन आजारी लोक असतात त्यांना पण आम्ही ऍडजस्ट करतो. दररोज एका ठराविक जागेवर बसून भेटणारी तीच मंडळी आज एक कुटुंब बनली आहे. तीन 4 साल हो गए ये गाड़ी से डेली ट्रैवल कर रहे हैं और बहुत सारी यादें जुड़ी है ये गाड़ी के साथ, जो इंडिया में एक ही डबल डेकर गाड़ी है और इतना नेचुरल वेंटिलेशन है, बहुत मज़ा आता है. दोस्त मिल जाते हैं यहाँ, न्यूज़पेपर पढ़ते हैं, कभी कैट खेलते हैं, कभी लूडो खेलते हैं. टाइम बहुत बढ़िया बीत जाता है. मतलब ऐसा लगता नहीं कि दिन भर मतलब परेशानी था जॉब का ये वो. दोस्तों के साथ बहुत बढ़िया लगता है इधर. कुछ जॉब वाले हैं, कुछ दूसरी जगह जॉब करते हैं, कोई बैंक में जॉब करता है. बहुत बढ़िया मज़ा आता है. तो ये गाड़ी में हमेशा जगह मिल जाता है चढ़ने को. कभी दोस्त लोग रहते हैं तो बुला लेते हैं अंदर, कभी जगह बना लेते हैं. और बस घर पे एक कॉल कर दिया कि हाँ आज लोकल छूट गया, मैं पैसेंजर से आ रहा हूँ, वलसाड पैसेंजर से, तो घर वाले भी निश्चिंत हो के हाँ भाई आ जा बिंदास, कोई टेंशन नहीं. बहुत मज़ा आता है. या डब्यांमध्ये रोजचा प्रवास एक अनुभवाचं रूप घ्यायचा, जिथे प्रत्येक प्रवासी किंवा विक्रेता हा कुटुंबाचा भाग बनायचा. 30 साल हो गया साहब चलते हुए, लेकिन अभी क्या है कि अब कल से कौन सा डब्बा जाएगा, कैसा रहेगा बोल नहीं सकता ना. अभी कैसा खाली भी रहेगा, पैक भी रह सकता है. बहुत अच्छे से मिलते हैं लोग साहब, अपना बहुत इज्जत भी देते हैं लोग. आपका डेली का अप डाउन इसी में रहता है? हाँ डेली का रहता है. कहाँ से कहाँ तक जाते हो आप? दादर से विरार तक. हाँ साहब 4 डब्बा में पूरा घूमता हूँ. पूरा 4 डब्बा घूमता? हाँ.
बहुत बढ़िया ट्रेन है। इसका जो टाइमिंग है सुबह का, सब लोगों के ऑफिस जाने का, बच्चे लोगों के स्कूल कॉलेज जाने के लिए, और इसके जो कोचेज है डबल डेकर, जो पूरी इंडिया में, पूरे भारत में एक ही है ये। मेरे को 21 साल हो गए हैं उमरगांव में रहते हुए। हमारी कंपनी का हेड ऑफिस मुंबई में है, तो हमें जब भी आना जाना होता है तो ये बेस्ट ऑप्शन रहता है। और जब भी मैं फैमिली के साथ में सफ़र करता हूँ, मेरे बच्चे हैं 2 लड़के छोटे, तो उनको पता चलता है कि पापा हम डबल डेकर में जा रहे हैं, तो बहुत उत्साह होते हैं वो, नहीं पापा हम डबल डेकर में ही जाएंगे। तो कहीं ना कहीं लगाव सबका इस ट्रेन के साथ में है। बहुत कॉमन सी इंटरसिटी पहले हुआ करती थी। बहुत सारी ट्रेनें इंडिया में मुंबई के आसपास होल्ड किया करती थी डबल डेकर कोचेस के साथ। सेंट्रल रेलवे पे इसका पहले आगमन हुआ। डेक्कन क्वीन तक में डबल डेकर कोचेस थे, जिसके बाद इनको वेस्टर्न रेलवे पे फ्लाइंग रानी और वलसाड पैसेंजर में इनको लगाया गया। इन कोचेस को 2001 में जब न्यूएस्ट वेरिएंट आरसीएफ से इंट्रोड्यूस किया गया था, इनको सदर्न रेलवे तो सेंट्रल रेलवे से भी दिया गया था, बट उन लोगों ने कैपेसिटी और पैसेंजर वेरिएंट्स को देखकर इसको रिजेक्ट कर दिया। हाउएवर वेस्टर्न रेलवे ने इसको 25 ईयर्स चलाया है। अगर आप देख पा रहे हो, इनमें अलग अलग चीज़ें हैं जो कस्टमाइजेशन की चीज़ें हैं। ये छोटे फैंस है, ये नॉर्मल ट्यूबलाइट्स है जो और किसी ट्रेन में आपको नहीं देखने मिलेगी। एक ही कोच में आपको अलग अलग सीटिंग देखने मिलेगी। सेंटर में 3x1, ऊपर 3x2 और यहाँ 4x1। मैक्सिमम अमाउंट ऑफ पैसेंजर्स कैटर करने के लिए ये किया गया है, जो है 136। इन कोचेस में अभी ये लास्ट वेरिएंट है। इसके पहले एक वेरिएंट था 1982 का और एक 1976 का, जिसमें अलग अलग तरह के कोचेस थे। मोस्ट पैसेंजर फ्रेंडली वेरिएंट ये था, और अभी ये डब्बे जा रहे हैं। बाकी नॉर्मल कोचेस आ जाएंगे, वो थोड़े मॉडर्न रहेंगे, थोड़े बूढ़े हो चुके हैं। इनमें चार्जर्स नहीं है। इनमें फ्राइडे के बाद इस गाड़ी को कन्वर्ट करके सिंगल डेकर के 22 कोचर रेक बनाने वाले हैं। इस गाड़ी से मेरा खास कनेक्शन है, क्योंकि ये गाड़ी मेरे गांव तक जाती है। इसका एक इतिहास है, नाना जी से लेकर पापा से लेकर आज मेरे तक सब लोग इस गाड़ी में रोज ट्रैवल करते हैं। 2 मजले, 136 प्रवासी जागा आणि असंख्य आठवणी. आज त्या आठवणींच्या गाडीसोबतचा शेवटचा प्रवास आहे. मला जवळजवळ 25 वर्षाचे वस्तीपेक्षा जास्त झाले. हो, त्याच गाडीत आठवणीमध्ये सगळे माझे मित्र मैत्रिणी सगळे माझे एकत्रच असतात आणि कोण नाही आलं की आम्हालाही त्रास होतो. आणि प्रत्येक म्हणजे कुठलंही फंक्शन असलं तर आम्ही सगळे एकत्र मिळून ते साजरा करतो. हा, ही पण आमची फॅमिली आहे. मी सफाळ्यावरून येतो. मला ह्या गाडीमध्ये आता जवळजवळ 35 वर्ष होऊन गेले. गाडीमध्ये आता लांबून येणारे आमच्या बलसाड, वापी, उमरगाव इथून येणारे आमचे मित्र जमले. आम्ही गोरेगावला सर्व्हिस करत होतो. त्यावेळीचे मित्र वेगळे होते, आताचे वेगळे झाले. ही मुंबई सेंटरनंतर आता गाडी बदली होणार आहे. आम्ही म्हणजे आता जे वरचे बसणार आहेत ते पुढे बसणार आणि त्या मधल्या दरवाज्यातून आम्ही मागे बसणार आहे. आणि ते आम्ही समजून घेणार. आता काय त्याच्याबद्दल हे नाही. आता डबल डेकर तर बनणारच नाही. मागच्या 16 वर्षापासून मी हा डबल डेकरमधून प्रवास करतोय वलसाडच्या. जेव्हा 2008 साली मी जेव्हा 10th पासआउट झालो होतो आणि 2009 पासून जेव्हा मी महाविद्यालयीन शिक्षण सुरू केलं, तेव्हापासून आज आता मी रोज वलसाड पकडतोय. आणि कुठेतरी मनाला दुःख होतं आहे की डबल डेकर जी मागच्या 16 वर्षापासून मी रोज येऊन जाऊन ट्रेन पकडतोय ती कुठेतरी बंद होत आहे. म्हणून नवीन ट्रेन कशी असेल अजून माहीत नाही मॅच कसा असेल, कारण रोज दिसणारे प्रवासी होते. त्याच्यामुळे ओळख जास्त झाल्या, मित्रपरिवार वाढले ह्या वलसाडमुळेच. कारण रोज तोच डब्बा 30 सीट बसायचो, त्याच्यामुळे चेहरे सारखे असायचे. कोण आला नाही तर आपलं आपुलकी वाढलेली. त्याच्यामुळे हा मोठा बेनिफिट होता हा वलसाडचा. त्याच्यामुळे जी वलसाडला जो आपला रोजचा अनुभव होता तो एक वेगळा होता.
माझ्यासाठी वलसाड म्हणजे मोर दॅन रेल फॅनिंग पर्स्पेक्टिव्ह. बाबा 35 वर्ष या गाडीमध्ये ट्रॅव्हल केलं बाबांनी, आणि मी सुद्धा ज्युनियर कॉलेजच्या टायमाला 2 वर्ष आणि जॉबच्या टायमाला 2 वर्ष मी या गाडीने डेली अपडाऊन करायचो. ज्युनियर कॉलेजच्या टायमाला बाबांसोबत अपडाऊन करायचो. त्यांची जागा फिक्स असायची, त्यांचा ग्रुप फिक्स असायचा. कोणी जर नाही आलं तर मग विचारात पडायचे, अरे हा का नाही आला आज. आणि त्यामुळे कसं एक पर्सनल कनेक्ट आहे गाडीशी. जसे डहाणू लोकलशी जसं कनेक्ट आहे तसंच वलसाडशी पण कनेक्ट आहे. एक बाबांचं पण आठवण आहे या गाडीसोबत. बाबांनी या गाडीला नॉर्मलवरून डबल डेकर होताना बघितलं आणि नंतर मग आज मी ती गाडी डबल डेकरवरून परत एकदम नॉर्मल होताना बघणार. बाबा असते तर बाबांनी पण आज ऑनबोर्ड ट्रॅव्हल केलं असतं शेवटच्या दिवशी. म्हणजे वलसाड पॅसेंजर बंद नाही होणार, पण डबल डेकर कोचेस आमच्या मनात कायम राहणार. पुढच्या येणाऱ्या जनरेशनला हे कोचेस फक्त फोटोज व्हिडिओजमध्ये बघायला मिळतील. आम्ही ॲक्च्युअली एक्सपिरियन्स केलं या कोचेसना, आम्ही ट्रॅव्हल केलं या कोचेसमध्ये. वलसाड आणि फ्लाईंग राणीला ओळखायचेच आम्ही म्हणजे ॲज अ डबल डेकर गाडी म्हणून. तर उद्या जरी नॉर्मल जरी झाली गाडी तरी वलसाड आमच्या मनात ती तशीच राहणार की डबल डेकर पॅसेंजर तशीच राहणार गाडी. आज जरी आपण या डब्यांचा निरोप घेत असलो तरी त्यांच्यासोबत घडलेल्या प्रत्येक आठवणी आपल्या मनात कायमच्या कोरल्या जातील. अभी सुना है ये गाड़ी कुछ तो ये गाड़ी के डब्बे बदलने वाले हैं. हाँ, अभी पता नहीं नया गाड़ी कैसे आएगा. बोलते हैं नया टेक्नोलॉजी है, ज़्यादा सेफ है. परिवर्तन संसार का नियम है, ये सही बात है. पहले डीजल इंजन थे, कोयला इंजन थे, फिर डीजल आए, फिर इलेक्ट्रिक आए. अभी तो बिना इंजन की गाड़ियाँ आ रही है, ट्रेनें आ रही है, वंदे भारत जैसे है और है. ॲक्च्युली वाईट वाटतंय कारण त्याच्यामध्ये कॅपॅसिटी खूप जास्त आहे लोकांची. म्हणजे आता आम्ही बघितले आहेत, म्हणजे आम्ही पुढच्या पिढीनं हे सांगू शकतो की आम्ही त्या डबल डेकरमध्ये प्रवास केलेला आहे. त्यामुळे आता ॲक्च्युली इमोशनल होत आहे कारण इतके टाईम आम्ही वलसाडला ट्रॅव्हल करतो आहे आणि आहे म्हणजे मेमरीज तर खूपच आहे त्या ट्रेनचे. प्रत्येक प्रवाशाच्या हसऱ्या चेहऱ्यांना जोडणारे हे डबे आज शेवटचा प्रवास करतायत. 2 मजल्यांचे हे अनोखे डबे नसतील, पण त्यांच्या आठवणी नेहमीच आपल्यासोबत राहतील. धन्यवाद डबल डेकर, आमच्या जीवनाचा एक अविस्मरणीय भाग होण्यासाठी. तुझ्या शिवारी जगले हसले, कडी कपारी अमृत प्याले. आता हे परी सारे सरले, आता हे परी सारे सरले. पुरल मागना सोडून जाते गाव रे. अखेरचा तुला दंडवत, तुला दंडवत, तुला दंडवत, तुला दंडवत. पण आता जर आमची वलसाड चुकली तर